नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. 2024च्या रक्षाबंधनाच्या काही आठवणी आपण यूट्यूबच्या मार्फत शेअर करत आहोत. मी आणि प्रतीक चांदोडवरनं नाशिकला निघालेलो आहो. नाशिकला माझे आईवडील राहतात, बहीण राहते. आम्ही 11 वाजता चांदोडवरनं इको गाडीमध्ये बसलो. पहिले तर गाडीमध्ये आम्ही दोघंच जण होतो. पाठीमागं आईस्पेस बसलो, पण इतक्या साऱ्या मुरळणी लाडक्या बहिणी होत्या की रस्त्यावरती बसेस कमी पडत होत्या. मग त्यानंतर आमची इको पण फुल झाली. काही पिंपळगावच्या महिला बसल्या, काही ओझरच्या भगिनी बसल्या, काही नाशिकच्या बसल्या. गाडी एकदम फुल झाली. तिथून पुढे आमचा प्रवास चालू झाला. पावसाचं काही वातावरण नव्हतं. रस्त्याने खूप उत्साह होता रक्षाबंधनाचा. तर आम्ही आता नाशिकला जवळपास पोहोचत आलेलो आहोत. प्रतीकदादा खूप दिवसांनी नाशिकला जत्रा हॉटेलला येणार होता. खूप दिवसांनी आजी बाबांना, त्यानंतर आबीदादा, ऋषीदादा, आत्याला भेटणार होता. त्यालाही खूप मजा येत होती. शाळेलाही सुट्टी होती. तर अशा पद्धतीने आमचा प्रवास आता चालू आहे. आणि गाडी पण खूप सुंदर होती. फास्ट गाडी चालत होती. जवळपास 1 तासाभराचा प्रवास करून आम्ही पोचणार आहोत. बस सर्व फुल होत्या. आम्ही खूप साऱ्या बसेसला हात दिला होता. त्यानंतर घरी पोचल्यावर मग क्रिकेट सुरू झालं. ऋषीदादा बॅटिंग करतो आहे, प्रतीक किपिंग करतो आहे, आबीदादा साईडला उभा आहे, त्याची बॅटिंग येणार आहे आता. आणि त्यांचा लाडका भाई मामा बनींवरच त्यांना बॉलिंग करतो आहे. असा काहीसा आनंदाचा दिवस. आम्ही जवळपास 12:30 वाजता पोचलो आणि तोपर्यंत आत्या आणि पोरं आलेले होते. मग ठरलं की 1:30 वाजेनंतर मुहूर्त आहे, तोपर्यंत टाईमपास करा, खेळा. 1:30 वाजेनंतर राखी बांधूयात. आणि दुसरा श्रावण सोमवार असल्यामुळे साबुदाणा खिचडी, त्यानंतर चांदोडचे पेढे, खजूर आणि चिवडा असा काहीसा बेत होता. मग आम्ही मस्तपैकी फराळ पण केलं. पोरांचं परत क्रिकेट चालूच होतं. माझ्याकडे मोबाईल आणि शूटिंगचं काम दिलेलं होतं. मला काही बॅटिंग बॉलिंग दिली नाही त्यांनी. आबीदादाचा, ऋषीदादाचा लाडका सतीश मामा फौजमध्ये आहे. प्रतीकदादाचा सतीश काका इंडियन आर्मीमध्ये कपूरथल्याला त्याची बदली आहे. तर 3 दिवसाकरता तो रक्षाबंधनासाठी नाशिकला आला होता. आणि पुन्हा तो 19 तारखेच्या रात्री त्याचा प्रवास चालू करणार आहे. त्याची ड्युटी आहे. तर हे 2-3 दिवस फॅमिलीसोबत तो घालवणार आहे. त्याचा क्रिकेटचा मस्त आनंद घेताना पोरं. फौजमध्ये असल्यामुळे वर्षातनं 1-2 वेळा तो नाशिककडे येतो. जेव्हा जेव्हा त्याला सुट्टी मिळते. अंतर जरा जास्त असल्यामुळे सुट्टी घेतल्यानंतर 4-4 दिवस प्रवासात जातात. येण्यासाठी 4 दिवस, जाण्यासाठी 4 दिवस आणि मग पुन्हा इकडे 20-22 दिवस राहायचं. तरी पण तो प्रयत्न करतो जास्तीत जास्त दिवस घरी येण्याचा. प्रतीक आऊट झाला आहे या ठिकाणी. कॅच घेतला गेला प्रतीकचा. आबीदादा इंजिनियर आहे, ऋषीदादा इंजिनियर आहे, प्रतीक 7वीला आहे. तसं काहीसं इंजिनियर, फौजी आणि विद्यार्थी. त्यानंतर मग आमच्या वडिलांना पहिले ओवाळलं, कारण फराळाचं केल्यानंतर त्यांना जरा झोप येत होती. ते पॅरेलाइज आहेत आणि थोडंसं त्यांना गोळ्या वगैरे चालू आहेत, त्यामुळे दुपारी त्यांना झोप येते. मग त्यांना ओवाळून मोकळं करून दिलं, फोटो वगैरे काढून, की तुम्ही जाऊन झोपा. त्यानंतर मग फौजीला, सतीशला ओवाळण्याचं काम आमच्या बहिणीने म्हणजे कुसुमताईने केलेलं आहे. फौजी फार खुश होता. त्यांनी नवीन कपडे घेतले होते या रक्षाबंधनला. कपूरथल्याच्या कुठला तरी मॉलमधनं त्यांनी हा शर्ट आणला होता. आणि आमचे वडील म्हणाले की काय चटाळा शर्ट घेऊन आलास. तर पोरं फोटो काढण्याचं काम करत आहे, ऋषीदादा मोबाईल पाहतो आहे. आणि अचानक मग 3-3:30ला पाऊस चालू झाला. पाऊस इतका होता की त्या दिवशी नाशिकच्या उड्डाणपुलावरती भरमसाठ पाणी साचलं होतं. ट्रॉफिक जाम झाली होती. दुपारपासूनच नांदूर नाका, औरंगाबाद नाका, त्यानंतर जत्रा हॉटेल परिसर या ठिकाणी खूप सारी ट्रॅफिक झाली. कारण ना छोट्या छोट्या रस्त्यांचं पण काम चालू आहे. मग मला ओवाळण्यात आलं. आम्हा दोघा भावांना राखी बांधून आम्ही काय असेल ती ओवाळणी आमच्या ताईला दिली. गोडाधोडाचं जेवण म्हणजेच फराळ झालं. तसं सर्वांच्या घरी आनंद वातावरण होतं त्या दिवशी. रक्षाबंधन वर्षातून एकदा येतं आणि त्या दिवशी बहीण भावाची भेट होते. खूप साऱ्या गप्पा होतात. आमचं ओवाळणं चालू होतं तर आमच्या आईची लगबग चालू होती की त्या मुलांना चहा आणि त्याच्यासोबत काही खायला द्यायचं का. पण मुलांनाही उपवास होता. त्यांनी सांगितलं की आजी आम्ही फक्त चहा पिऊ, कारण बाहेर मस्त गार वारा होता, पाऊस चालू होता. आणि खिचडी, केळी, पेढा खाऊन जवळपास 1 तासभर उलटून गेला. मुलांना आता चहा प्यायचा होता फक्त.
तर आमची आई चहा ठेवते आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर असं रक्षाबंधन झालं. आणि याआधी खूप रक्षाबंधन झाले, पण मग आपण त्यावेळेला असे व्हिडिओज वगैरे करत नव्हतो. पण आता ह्या मेमरीज जपून ठेवायच्या आहेत, त्यासाठी आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकतो आहे. प्रत्येक दादा म्हणे की मलासुद्धा ओवाळा आत्या. मग त्याच्याकडे एक 50ची नोट दिली. त्यालाही तो आनंद येतो की मला कोणीतरी ओवाळलं. कारण पूर्वा दिदी चांदवडला आहे आणि आम्ही सकाळी निघालो तेव्हा ती 10वीला असल्यामुळे तिचा क्लास होता. तिच्या सरांनी तिला सुट्टी दिलेली नव्हती. 2 तासाचा क्लास एक्स्ट्रा होता तिचा. मग ती क्लासवरून आता जेव्हा येईल आणि आम्ही संध्याकाळी घरी पोहोचू तेव्हा मग तो पूर्वा दिदीकडून राखी बांधून घेईल. मग त्याने आजीला सांगितलं, आजी मलासुद्धा ओवाळ. मग आजीने त्याच्यासोबत आमच्या सरांवरनं ताट फिरवून घेतलं. आमची आई असली तरी तिचं असं म्हणणं आहे की ताट ओवाळलं की इडापिडा जाते, असं जुन्या माणसांचे काही श्रद्धा असतात. त्यानंतर आम्ही मग एक मोबाईल शॉपमध्ये गेलो. आम्हाला मोबाईल घ्यायचा होता सॅमसंगचा अल्ट्रा सिरीजचा. त्या दिवशी काही मोबाईल घेणं झालं नाही. संध्याकाळी जवळपास 7-7:30 वाजता आमची सगळ्यांची मैफिल ताई तिच्या घरी गेली आणि आम्ही चांदवडकडे निघालो. मग आजीने प्रत्येकीला एक छत्री गिफ्ट केली. तिथले स्टँडिंग आमदार आहेत, त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटलेल्या आहेत. तर आजीला एक छत्री मिळाली, बाबांना एक छत्री मिळाली. त्यापैकी एक छत्री प्रत्येकीला गिफ्ट मिळाली. पुन्हा आम्हाला जाताना आमचा मित्र सचिन आहे, सचिनची इको मिळाली. आम्ही चांदवडला पोचणार होतो आणि त्याच रात्री सतीश कपूरथल्याला जाणार होता रेल्वेने. अभिदादा त्याला सोडायला जाणार होता. तर असं या छोट्याशा व्हिडिओमध्ये आजच्या दिवसभराचं रूटीन मी तुम्हाला दाखवलं. आणि आम्ही जेव्हा चांदवडला पोचलो त्यानंतर जवळपास रात्री 11 वाजता सतीश नाशिक रोडला गेला. अभिदादा त्याला सोडायला गेलेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व आपल्या आपल्या कामाला पुन्हा लागलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.